गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ग्लाउकोमा या आजाराची मॅनेजमेंट पाहणार आहोत. तर CCMP एक्झामच्या दृष्टीने ग्लाउकोमा हा टॉपिक शॉर्ट नोटच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर ग्लाउकोमामध्ये कोणते ड्रग यूज करतात, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे. डिटेलमध्ये ग्लाउकोमाची मॅनेजमेंट माहीत नसेल तरी चालू शकते. शॉर्ट नोट दृष्टीने आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ग्लाउकोमाचे पेशंट तुम्ही काही पाहणार नाही आहोत किंवा हँडल करणार नाही आहोत. त्यासाठी ऑप्थल्मॉलॉजिस्टकडेच आपण ते पेशंट ऑप्थल्मॉलॉजिस्टच ट्रीट करतात. आणि डायग्नोसिस पण इंट्राऑक्युलर प्रेशर मुळे जो म्हणजे ग्लाउकोमाचा रिझन आहे आपण मेजरही करू शकत नाही. बरोबर आहे. त्यासाठी वेगळे इन्स्ट्रुमेंट लागतात. ऑप्थल्मॉलॉजिस्ट ते सर्व चेक करतात. फक्त एक आपल्याला आयडिया पाहिजे की ग्लाउकोमा म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय, तो का होतो, मग त्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत, हे बेसिक नॉलेज आपल्याला माहीत पाहिजे. त्यामुळे हा टॉपिक मी घेत आहे. तर ANS मधला हा शेवटचा टॉपिक आहे. याच्यानंतर आपण दुसरी सिस्टीम चालू करणार आहे. तर ग्लाउकोमा म्हणजे काय ते पहिले जाणून घेऊया. मराठीमध्ये याला काचबिंदू असं म्हणतात. जसं कॅटॅरॅक्टला मोतीबिंदू म्हणतात, तसंच ग्लाउकोमाला काचबिंदू म्हणतात. आणि ब्लाइंडनेसचे जे कॉजेस आहेत त्यामध्ये मोस्ट कॉमन कॉज जो आहे तो कॅटॅरॅक्ट आहे. आणि सेकंड मोस्ट कॉमन फॉर ब्लाइंडनेस इज ग्लाउकोमा. आता ग्लाउकोमा का होतो, तर ग्लाउकोमा मध्ये ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि त्यामुळं ब्लाइंडनेस होतो. तर ऑप्टिक नर्व डॅमेज होऊन ब्लाइंडनेस होण्याची जी प्रोसेस आहे त्या आजाराला आपण ग्लाउकोमा म्हणतात. आणि त्या ग्लाउकोमामध्ये ऑप्टिक नर्व डॅमेजचे काही कॉजेस आहे. का होते ऑप्टिक नर्व डॅमेज, तर मोस्ट कॉमन अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर फॉर ऑप्टिक नर्व डॅमेज इज rise in intraocular pressure. Rise in intraocular pressure. So what is glaucoma? Glaucoma is a condition characterized by blindness, and it is due to optic nerve damage. And the most common risk factor for optic nerve damage is intraocular pressure rise. So rise in intraocular pressure is the risk factor for glaucoma. आणि intraocular pressure depends on the level of aqueous humor. आपण मागच्या लेक्चरमध्ये ॲक्वियस ह्युमर विषयी जाणून घेतलेला आहे. ओके. ॲक्वियस ह्युमर, तर ॲक्वियस ह्युमर हा एक असा लिक्विड म्हणू शकतो ते आपल्या आयमध्ये सिलेरी बॉडी नावाच्या जो पार्ट आहे, आयचा स्ट्रक्चर आहे सिलेरी बॉडी, तिथून तो सिंथेसाइज होतो आणि रिलीज होतो. तर ॲक्वियस ह्युमर ची लेव्हल जर वाढली नॉर्मल पेक्षा तर इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं, आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढलं तर ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि त्यामुळे ब्लाइंडनेस होतो. त्याला आपण ग्लाउकोमा म्हणतो. तर मेडिकल मॅनेजमेंट जी ग्लाउकोमाची आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ॲक्वियस ह्युमरची लेव्हल कमी करायची आहे. ॲक्वियस ह्युमरची लेव्हल कमी केली तर इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होईल आणि त्यामुळे इम्प्रूव्हमेंट होणार आहे. तर ॲक्वियस ह्युमरची लेव्हल कशी कमी केली जाते, तर त्यासाठी काही ड्रग्ज अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर आपण ॲक्वियस ह्युमरची लेव्हल कशी कमी करतो ते पण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काही बेसिक पार्ट ॲक्वियस ह्युमरचे सिंथेसिस आणि ड्रेनेज रिलेटेड माहित पाहिजे. काही पार्ट आपण डिस्कस केलेले आहेत, परंतु आता परत एकदा रिव्हिजन आपण करत आहोत. तर बेसिक आपण आता टाइप्स ऑफ ग्लाउकोमा आणि नॉर्मली ॲक्वियस ह्युमर सिंथेसिस आणि ड्रेनेज कसं होतं ते पाहून घेणार आहोत आणि त्यानंतर मग ट्रीटमेंटकडे वळणार आहोत. ओके. ग्लाउकोमा इट इज अ डिसऑर्डर associated with optic nerve damage resulting in progressive vision loss. Increase intraocular pressure, जेव्हा intraocular pressure more than 21 mm of Hg होतं, this is the most important risk factor for glaucoma. इंट्राऑक्युलर प्रेशर राईज झालं तर ऑप्टिक नर्व डॅमेज होते आणि ब्लाइंडनेस होतं, प्रोग्रेसिव्ह विजन लॉस होतं. ओके. आता यामध्ये ग्लाउकोमा काय करतो की परमनंटली डॅमेज करू शकतो विजन. ज्या आय मध्ये इंट्राऑक्युलर प्रेशर वाढलेला आहे, पहिली पेरिफेरल विजन जाते. ओके. त्यामुळे व्हिज्युअल फील्ड पेशंटला दिसायला हळूहळू कमी होतं अँड अल्टिमेटली ब्लाइंडनेस डेव्हलप होतो जर ट्रीट केला नाही तर. त्यामुळं अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट फार महत्वाची आहे.
आणि मेन मेजर आहे की इंट्राऑक्युलर टेन्शन किंवा इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करायचं. कसं करायचं? एक तर सिंथेसिस ऑफ ॲक्वियस ह्युमरचं जे आहे सिलेरी बॉडी मधून ती कमी करा, किंवा आय मधून त्याचं ड्रेनेज जे होतं सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये त्याचं ड्रेनेज वाढवा. ड्रेनेज वाढवलं तरी ॲक्वियस ह्युमरची लेवल कमी होईल आणि इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होईल. तर सिंथेसिस कमी करणं ॲक्वियस ह्युमरची किंवा त्याचं ड्रेनेज वाढवणं, हे दोन पर्याय आपल्याला ॲक्वियस ह्युमरचे लेवल कमी करण्यासाठी आहे, आणि त्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर हे कमी होऊ शकतं. आता मी आय रिलेटेड ॲक्वियस ह्युमर सिंथेसिस आणि ड्रेनेज विषयी सांगणार आहे तुम्हाला. आता हे स्ट्रक्चर आहे. ओके. तर हे कॉर्निया आहे, मी जे आता रेड यांनी हे केलंय. त्यानंतर मी तुम्हाला आयरिस दाखवतोय. हे जे मी हायलाइट करतो रेड पेनने ते आयरिस आहे. इथं लेन्स आहे. ओके. लेन्स ही सिलेरी मसलला अटॅच असते. हे जे येलो पोर्शनचे स्ट्रिप बँड आहे तो सिलेरी मसल आहे, आणि सिलेरी मसलला लेन्स ही सस्पेन्सरी लिगामेंटने अटॅच असते, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. आता ह्या आयरिस आणि कॉर्निया मधला हा जो अँगल असतो त्याला आपण आयरिडो कॉर्नियल अँगल म्हणतो, कारण तो आयरिस आणि कॉर्निया मधला आहे म्हणून नाव दिलंय आयरिडो कॉर्नियल अँगल. ओके. त्यानंतर ह्या सिलेरी मसल जी आहे, येलो पोर्शन मी दाखवलेलं, सॉरी सिलेरी पिंक पोर्शन जो आहे, ओके, सिलेरी मसल आहे. आणि त्याच्या बाजूला जो येलो पोर्शन आहे ते सिलेरी बॉडी आहे. आणि सिलेरी बॉडी जी येलो पोर्शन दाखवलेला आहे, दिस इज द साइट ऑफ aqueous humor synthesis अँड फ्रॉम दॅट aqueous humor इज सिक्रेटेड. ओके. तर सिलेरी बॉडीमध्ये aqueous humor सिंथेसाइज होतो आणि रिलीज होतो. रिलीज झाल्यानंतर तो आयरिस आणि लेन्सच्या मध्ये जे गॅप आहे तिथून पुढच्या भागात येतो, आणि पुढच्या भागात येऊन नंतर त्याचं ड्रेनेज होतं. तर ड्रेनेज कसं होतं? ड्रेनेज हे सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ॲक्वियस ह्युमर ड्रेन होतं. तर ड्रेन होण्यासाठी दोन पाथवे आहे, दोन मार्ग आहे. त्याने त्या पाथवेने, त्या मार्गाने तो ॲक्वियस ह्युमर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ड्रेन होतो. त्यामध्ये ट्रॅबिक्युलर आउटफ्लो आहे. 90% ॲक्वियस ह्युमर ट्रॅबिक्युलर आउटफ्लोने ड्रेन होतो. इथं कॅनल ऑफ क्लेम आयरिडोकॉर्नियल अँगलच्या जवळ कॅनल ऑफ क्लेम असतो, त्याला आपण ट्रॅबिक्युलर मेशवर्क असंही म्हणतो, किंवा ट्रॅबिक्युलर आउटफ्लो एक नाव लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. ट्रॅबिक्युलर आउटफ्लो इज वन ऑफ द ड्रेनेज पाथवे ऑफ ॲक्वियस ह्युमर. आणि दुसरा आहे जो युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो. तर हे नावं तुम्हाला पाठच करायचे की ॲक्वियस ह्युमरचे ड्रेनेजसाठी दोन पाथवे आहेत. ॲक्वियस ह्युमर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ड्रेन होतं, लिम्फेटिक्स मध्ये ड्रेन होतं थ्रू ट्रॅबेक्युलर आउटफ्लो आणि थ्रू युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो. आणि सिंथेसिस सिलेरी बॉडी मधून होतं, आणि ड्रेनेज ट्रायबिक्युलर आउटफ्लो आणि युव्हिओ स्क्लेरल आउटफ्लो. मग आपल्याला जे ड्रग इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करण्यासाठी वापरायचे आहेत, ते ड्रग कसे ऍक्ट होऊ शकतात? काही ड्रग असे आहेत ते सिलेरी बॉडी मधून ॲक्वियस ह्युमरचं सिंथेसिस कमी करतात, सिक्रेशन कमी करतात. आणि काही ड्रग असे आहेत ते ट्रायबिक्युलर आउटफ्लो वाढवतात, युव्हिओस्क्लेरल आउटफ्लो वाढवतात. काही ड्रग असे आहेत ते सिलेरी बॉडीतून सिंथेसिस कमी करतात आणि ड्रेनेज पण वाढवतात. म्हणजे दोन इम्पॉर्टंट मेकॅनिझम्स जे आहेत ॲक्वियस ह्युमरची लेवल कमी करण्यासाठी, एक तर सिलेरी बॉडी मधून सिंथेसिस कमी करा, किंवा ड्रेनेज पाथवे मधून ड्रेनेज वाढवा. म्हणजे ट्रायव्हिक्युलर आणि युव्होस्क्लेरल आउटफ्लो मधून जर ड्रेनेज वाढलं तर ॲक्वियस ह्युमरची लेवल आय मधली कमी होणार आहे. तर हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. कोणते ड्रग कोणत्या पर्यायाने ऍक्ट होतात ते आपण पाहणार आहोत. तर इतका पार्ट समजला का तुम्हाला? ॲक्वियस ह्युमर कसं सिंथेसाइज होतं, कसं ड्रेन होतं, समजलाय? येस सर. ओके. ठीक आहे. एक मिनिट. आता आपण ग्लाउकोमाचे टाइप्स पाहणार आहे. मागील लेक्चर मध्ये आपण ग्लाउकोमा वर्ड भरपूर वेळा ऐकला एएनएस मध्ये, पण टाइप्स विषयी आपण बोललो नव्हतो. तर दोन प्रकारचे ग्लाउकोमा आहेत. एक आहेत ओपन अँगल ग्लाउकोमा, आणि दुसरा आहे अँगल क्लोजर ग्लाउकोमा. ओके. ऍटलीस्ट हे नावं तुम्हाला माहित पाहिजे, ओपन अँगल ग्लाउकोमा आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा. आणि त्याला काही सिनोनिम्स आहे. ओपन अँगल ग्लाउकोमाला वाईड अँगल ग्लाउकोमा असं म्हणतात, किंवा त्याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा असंही म्हणतात. तर ओपन अँगल ग्लाउकोमा
त्याला आपण वाईड अँगल ग्लाउकोमा म्हणतो आणि त्यालाच आपण क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतो. तर ह्या ग्लाउकोमामध्ये प्रॉब्लेम काय असतो ते आपण पाहणार आहोत. का होतो हा टाईपचा ग्लाउकोमा? ओपन अँगल ग्लाउकोमाचा अर्थ तुम्हाला मी सांगितलं की आयरिडो कॉर्नियल जो अँगल आहे, कॉर्निया आणि आयरिस मध्ये जे अँगल आपण सांगितला होता, आयरिस आणि कॉर्निया मधला आयरिडो कॉर्नियल अँगल, हा अँगल ओपन अँगल ग्लाउकोमाच्या पेशंट मध्ये नॉर्मल असतो. बरोबर आहे. आणि दुसरा टाईप जो आहे तो अँगल क्लोजर ग्लाउकोमा, त्यालाच नॅरो अँगल ग्लाउकोमा म्हणतात, त्यालाच अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा असंही म्हणतात. तर दुसरा जो टाईप आहे ग्लाउकोमाचा, अँगल क्लोजर ग्लाउकोमा किंवा नॅरो अँगल ग्लाउकोमा, त्यात आयरिडो कॉर्नियल अँगल हा नॅरो झालेला असतो, कमी झालेला असतो. तर त्यामुळं काय होतं ते मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. तर आता पहिले ओपन अँगल ग्लाउकोमाला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतात. याचा अर्थ असा आहे की हा टाईपच्या ग्लाउकोमा हळूहळू प्रेसिपिटेट होतो, म्हणजे हळूहळू इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. क्रोनिक कंडिशन आहे, त्यामुळे त्याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा असं म्हणतात. आणि जो अँगल क्लोजर ग्लाउकोमा आहे तो सडनली प्रेसिपिटेट होतो, इंट्राऑक्युलर प्रेशर सडनली खूप वाढतं, 45-60 पर्यंत जातं. आणि त्यामुळं ब्लाइंडनेसची रिस्क खूप असते अॅक्यूट, आणि त्यामुळे ही अॅक्यूट कंजेशन म्हणून त्याला अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा असंही म्हणतात. तर आता आपण पहिलं पाहणार आहे की क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा, ओपन अँगल ग्लाउकोमा, वाईट अँगल ग्लाउकोमाचं कारण काय आहे. हा दोन ग्लाउकोमाच्या टाईप पैकी जास्त कॉमन टाईप आहे. ओके. यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल नॉर्मल असतो, परंतु तुम्हाला मी दोन आउटफ्लो सांगितले, ट्रायबेक्युलर आउटफ्लो आणि युव्हीएस प्लेरल आउटफ्लो. तर ट्रायबेक्युलर आउटफ्लो मध्ये जे ट्रायबेक्युलर आउटफ्लो आहे त्यात ट्रायबेक्युलर मेशवर्क असतं, म्हणजे जाळीदार एक नेटवर्क असतं. त्या जाळीदार नेटवर्क मधून ऍक्वेस ह्युमर ड्रेन झालेलं असतं. तर त्याची जी पेटेन्सी असते, त्याची जी ड्रेनेज पॉवर असते ती हळूहळू कमी होते, म्हणजे ते ड्रेनेज व्यवस्थित होत नाही. त्यात जे फिल्ट्रेशनचं प्रोसेस आहे, ड्रेनेजची प्रोसेस आहे, ती अफेक्ट होते. म्हणजे ट्रॅबेक्युलर आउटफ्लोचा प्रॉब्लेम ह्या पेशंटमध्ये असतो. ट्रॅबेक्युलर आउटफ्लो कमी होतो. का होतो? त्यामध्ये जी ट्रॅबेक्युलर मेशवर्क आहे तिचं डिजनरेशन होतं, म्हणजे ती हळूहळू एज रिलेटेड त्यात डिजनरेशन होऊन ती ट्रॅबेक्युलर मेशवर्क ती खराब होते, आणि त्यामुळे ट्रॅबेक्युलर आउटफ्लो अफेक्ट होतो, आणि त्यामुळं ड्रेनेज अफेक्ट होतं, आणि त्यामुळं इंट्राक्युलर प्रेशर ऍक्वेस ह्युमर डोळ्यातच राहतं, ड्रेन नाही होत, त्याची लेवल वाढते, इंट्राक्युलर प्रेशर वाढतो, आणि त्यामुळे ऑप्टिक नर्व डॅमेज व्हायला चालू होते. तो प्रॉब्लेम इज रिलेटेड विथ ट्रायबेक्युलर आउटफ्लो, ट्रायबेक्युलर मेशवर्क, डिजनरेटिव्ह कंडिशन आहे. आणि एक्झॅक्ट रिझन त्याचं काही क्लिअर नाही. तर पहा, जेनेटिकली डिटरमाइन आहे, जेनेटिकली डिटरमाइन डिजनरेटिव्ह डिसीज ऑफ द आय अफेक्टिंग पेटेन्सी ऑफ ट्रायबेक्युलर मेशवर्क. ट्रायबेक्युलर आउटफ्लो मध्ये जे ट्रायबेक्युलर मेशवर्क असतं त्याची पेटेन्सी अफेक्ट होते. आता हे एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही पॅथोफिजिओलॉजी काय, फक्त तुम्हाला माहित पाहिजे. याच्यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल नॉर्मल असतो, आणि ही ट्रायबेक्युलर मेशवरची पेटेन्सी कमी झाल्यामुळं ड्रेनेज ऑफ ॲक्वेस ह्युमर अफेक्ट होतं आणि इंट्राऑक्युलर प्रेशर वाढतं. हे झालं ओपन अँगल ग्लाउकोमाचं रिझन. Iridocorneal angle is not affected in this type of glaucoma. Intraocular pressure rises slowly and progressively. त्यामुळं हा क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा आहे. सडनली इंट्राऑक्युलर प्रेशर 60-70 पर्यंत जाणार नाही ह्या पेशंट मध्ये, हळूहळू वाढत जाणार. म्हणजे नर्व म्हणजे जे विजन पण आहे ना, हळूहळू हळू पेन कमी कमी होत जाणार. त्यामुळं याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा असंही म्हणतात. ओके. नो सिम्पटम्स सीन अंटिल डिसीज हॅज प्रोग्रेस सिग्निफिकंटली. ट्रीटमेंट काय आहे? याला आपण ऑक्युलर हायपोटेन्सिव्ह ड्रग देऊ. याचा अर्थ ऑक्युलर हायपोटेन्सिव्ह ड्रग म्हणजे जे इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतात. दुसरा जो प्रकार आहे ग्लाउकोमाचा, अँगल क्लोजर ग्लाउकोमा, नॅरो अँगल ग्लाउकोमा त्याला म्हणतात, किंवा अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा. ह्या पेशंटमध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो झालेला असतो. ओके. किंवा अँटेरियर चेंबर जे असतं ते शॅलो झालेलं असतं. तर मी पुढच्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ओके. तर आयरिडो कॉर्नियल अँगल म्हणजे आयरिस आणि कॉर्निया या जिथं एकत्र येतात, आयरिस आणि कॉर्निया, तिथला जो अँगल आहे मी आधीच्या डायग्राम मध्ये तुम्हाला सांगितला, तर तो आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो झालेला असतो. किंवा जे अँटेरियर चेंबर असतं पहिले सुरुवातीचं पार्ट आयचा, पोस्टेरियर चेंबर आणि अँटेरियर चेंबर, लेन्सचं पुढचं जे आहे ते
अँटेरियर चेंबर म्हणू शकतो आपण, आणि त्या अँटेरियर चेंबर शॅलो झालेलं असतं. अशा पेशंटमध्ये अँगल क्लोजर ग्लाउकोमाची रिस्क जास्त आहे. जनरली हे हाय रिस्क पेशंट आहे ग्लाउकोमासाठी, ज्यांच्यात आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो असतो, अँटेरियर चेंबर शॅलो असतो. आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट कधी होतो, तर जनरली अँगल क्लोजर ग्लाउकोमा हा मिड्रॅटिक ड्रग्ज दिल्यामुळे प्रेसिपिटेट होतो. म्हणजे त्यामध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग फार महत्वाचे, जे अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट करतात. तर एएनएस मध्ये कोणता ग्रुप ग्लाउकोमाच्या मॅनेजमेंटमध्ये यूज करायचा नाही, की ज्या माणसांना रिस्क फॅक्टर आहे, ग्लाउकोमा होण्याचे रिस्क आहे, अशा पेशंटमध्ये अँटीकोलिनर्जिक ड्रग, ॲट्रोपिन लाईक ड्रग कधीही यूज करायचे नाही. म्हणजे ॲट्रोपिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन ग्लाउकोमा, हे तुम्हाला माइंडमध्ये फिक्सच ठेवायचं. एमसीक्यू मध्ये तुम्हाला येऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन ग्लाउकोमा, तर ते ॲट्रोपिन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मिड्रॅटिक ड्रग्स हे अँगल क्लोजर ग्लाउकोमाचा अटॅक प्रेसिपिटेट करतात. कसं करतात मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये. ओके. तर इंट्राऑक्युलर प्रेशर सडनली वाढतं, 45-60 पर्यंत जातं, आणि त्यामुळं आपण म्हणू शकतो की एक इमर्जन्सी कंडिशन आहे. सडन त्या पेशंटला आईज मध्ये कंजेशन होऊन हेडेक होतं, विजन लॉस होऊ शकते. त्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर सडनली आपल्याला कमी करणं फार महत्वाचं आहे. ओके. सडनली ते इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करणं गरजेचं आहे. आणि या पेशंटमध्ये डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही सर्जरी असते. कोणती सर्जरी मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर आहे. पण समजा सर्जरी करायच्या आधी आपल्याला समजा इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करायचं असेल, तर आपण काही ड्रग्स पण इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करण्यासाठी वापरू शकतो. तर यामध्ये ओपन अँगल ग्लाउकोमाची ट्रीटमेंट प्लॅन थोडा वेगळा आहे, अँगल क्लोजर ग्लाउकोमाचा ट्रीटमेंट प्लॅन थोडा वेगळा आहे. सगळे ड्रग आपण डिस्कस केल्यानंतर ओपन अँगल ग्लाउकोमाला कोणते ड्रग आपण प्रेफर करणार, अँगल क्लोजर ग्लाउकोमा असेल तर तो कसं ट्रीट करणार, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता आतापर्यंतचा पार्ट समजला. दोन टाईप ग्लाउकोमाचे, ओपन अँगल ग्लाउकोमा त्यालाच वाईड अँगल ग्लाउकोमा म्हणतात, त्यालाच क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतात. प्रॉब्लेम इथं ट्रॅबेक्युलर आउटफ्लोचा असतो, ट्रॅबेक्युलर मेसवरचं डिजनरेशन झालेलं असतं. आणि हा मोस्ट कॉमन टाईप आहे ग्लाउकोमाचा, आयरिडो कॉर्नियल अँगल नॉरा असतो, आणि व्हिजन प्रोग्रेसिव्हली लॉस होते, त्यामुळे त्याला क्रोनिक सिंपल ग्लाउकोमा म्हणतात. अँगल क्लोजर ग्लाउकोमा या पेशंटमध्ये त्यांना आपण नॅरो अँगल ग्लाउकोमा किंवा क्रोनिक अक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा असंही म्हणतो. त्यामध्ये आयरिडो कॉर्नियल अँगल हा नॅरो झालेला असतो, किंवा अँटेरियर चेंबर शॅलो असतो. आणि जनरली ह्या पेशंटमध्ये अटॅक प्रेसिपिटेट हा हा मुख्यतः मिड्रॅटिक ड्रग्स दिल्यामुळे होतो. जसे अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण दिले तर ऍक्यूट कंजेस्टिव्ह ग्लाउकोमा किंवा अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतं. म्हणून आपण सांगितलं की ॲट्रोपिन ग्रुप मधले ड्रग ग्लाउकोमा मध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. या पेशंटला आपल्याला इंट्राऑक्युलर प्रेशर फार फास्ट कमी करणं गरजेचं असतं, नाही तर अन्यथा ब्लाइंडनेस होण्याचे चान्सेस वाढतात. इंट्राऑक्युलर प्रेशर खूप जास्त असतं, त्यामुळे ते पहिले कमी करणं फार महत्वाचं आहे. डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जर विचारली तर ह्या पेशंटमध्ये डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट ही सर्जरी असते. कोणत्या प्रकारची सर्जरी ते मी तुमच्याशी डिस्कस ऍट द एंड ऑफ द टॉपिक करणार आहे. आता कोणते ड्रग ग्लाउकोमा मध्ये इफेक्टिव्ह आहे. ओके. आतापर्यंत जे ड्रग आपण शिकलो आहोत एएनएस पैकी मध्ये, त्यापैकी कोणते ड्रग तुम्हाला आठवत आहे की ते ग्लाउकोमात उपयुक्त आहेत? पायलोकार्पिन. बीटा पायलोकार्पिन, ब्लॉकर आहे. व्हेरी गुड. बीटा ब्लॉकर आहे, पायलोकार्पिन आहे. पायलोकार्पिन आणि त्याच पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग मध्ये अँटीकोलिनिस्टरेज ड्रग मध्ये कोणता ड्रग आपण यूज करू शकतो? निओस्टिकमिन, फायझोस्टिकमिन पैकी? फायसोस्टिकमिन. फायझोस्टिकमिन, व्हेरी गुड. निओस्टिकमिन आपण करू शकत नाही कारण तो टॉपिकली क्रॉस करत नाही कॉर्निया, क्वाटर्नरी कंपाऊंड आहे, तर आपण फायझोस्टिकमिन यूज करतो. तर पायलोकार्पिन तुम्हाला माहिती आहे, फायझोस्टिकमिन तुम्हाला माहिती आहे, बीटा ब्लॉकर टिमोलॉल तुम्हाला माहित आहे. आणि आता ऍड्रेनर्जिक ड्रग मध्ये काही ऍड्रेनर्जिक ड्रग पण आपण यूज करतो. जसं ऍड्रेनेलिनचा प्रोड्रग आता अवेलेबल आहे, डिपिव्हेप्रिन, तो आपण यूज करू शकतो. क्लोनिडिनचे कंजेनर्स आहे, ते आपण ब्रिमोनिडिन लाईक ते आपण यूज करू शकतो. पण ते थर्ड चॉईस ड्रग आहे, ते एवढे कॉमनली होत नाही. आता हे ड्रग तुम्हाला माहित आहेत. तुम्हाला आता लक्षात ठेवायचं की आता अजून एक ग्रुप जो आपण आतापर्यंत डिस्कस केलेला नाहीये,
तो ऍक्च्युली आता ड्रग ऑफ चॉईस म्हणतात ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये. त्या ग्रुपचं नाव आहे प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स, लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट, हे आपण यूज करतो. तर ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये 1960च्या दशकात कोलिनर्जिक ड्रग जास्त कॉमनली यूज केले गेले, कारण ते जास्त म्हणजे तेच अवेलेबल होते. त्यामुळं कोलिनर्जिक ड्रग पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिन यूज केले गेले. त्यानंतर काही वर्षांनंतर याचे काही ड्रॉबॅक असल्यामुळं ह्या ग्रुपचे, त्याला ओव्हरकम करण्यासाठी किंवा ते ड्रॉबॅक असल्यामुळे त्या ड्रगच्या ऐवजी बेटर ड्रग अवेलेबल झाले मार्केटमध्ये, बीटा ब्लॉकर. तर बीटा ब्लॉकर खूप यूज केले गेले ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये. आणि ज्यावेळेस मी सेकंड इयरला होतो त्यावेळेस पण बीटा ब्लॉकरचा यूज जास्त कन्सिडर केला जायचा. आणि हळूहळू आत्ताचं हे आहे लास्ट 10-15 वर्षामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स ड्रग ऑफ चॉईस म्हणून कन्सिडर करतात, लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट. हे झाले ओपन अँगल ग्लाउकोमाचं ट्रीटमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. अँगल क्लोजर ग्लाउकोमामध्ये ना मेन आपल्याला इंट्राओक्युलर प्रेशर सडनली कमी करायचं असतं. त्यासाठी आपल्याला असे ड्रग द्यायचे की ते फास्ट ऍक्ट होतील. तर त्यामध्ये आपण 2 डायुरेटिक यूज करतो पहिले. त्यात मॅनिटॉल नावाचा एक ड्रग आहे जो इंट्राओक्युलर प्रेशर सडनली कमी करण्यास मदत करतो. आणि दुसरा आहे ऍसिटाझोलामाइड. तो पण एक वीक डायुरेटिक आहे, कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर. हे 2 ड्रग देऊन इंट्राओक्युलर प्रेशर चांगल्या प्रकारे फास्ट कमी करायचं. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय मिडरेटिकनी अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. म्हणजे मिडरेटिक मुळे अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतं, तो ट्रीट करण्यासाठी आपल्याला मिओटिक देणं लागतं. ते कसे उपयुक्त आहे ते मी सांगणारच आहे. तर त्यामध्ये पायलोकार्पिन आणि फायझोस्टिग्मिन हे ड्रग आपण यूज करतो. आणि त्यानंतर बीटा ब्लॉकर किंवा प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉगचा रोल येतो. म्हणजे ओपन अँगल ग्लाउकोमाची ट्रीटमेंट आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमाच्या ट्रीटमेंटमध्ये फरक आहे, ते आपण पाहणार आहोत. तर ओव्हरऑल ड्रगचा तुम्हाला इथं नॉलेज आलेलं आहे. तुम्ही पायलोकार्पिन सांगितलं, फायझोस्टिग्मिन सांगितलं, बीटा ब्लॉकर सांगितलं, मी काही ड्रग ऍड केले, प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग्स, त्यानंतर ऑस्मोटिक डायुरेटिक, मेनिटॉल, कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर, ऍसिटाझोलामाइड, ऍड्रिनर्जिक ड्रग मी तुम्हाला सांगितलं. तर एएनएस सिस्टीमचा जर विचार केला ना, तर अँटी कोलिनर्जिक ड्रग सोडून तिन्ही ग्रुप तुम्हाला त्याच्यात लिहायचे आहे. एक आहे कोलिनर्जिक ड्रग, दुसरे आहे कोलिनर्जिक म्हणजेच पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग, दुसरे आहे ऍड्रिनर्जिक ड्रग, आणि तिसरे आहे अँटी ऍड्रिनर्जिक मध्ये बीटा ब्लॉकर्स. हे तिन्ही ग्रुप येतात. फक्त कोणता ग्रुप नाही येत, अँटी कोलिनर्जिक, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि अदर एएनएस सोडून जे ग्रुप आहेत त्यात प्रोस्टाग्लॅन्डिन अॅनालॉग, ऑस्मोटिक डायुरेटिक, कार्बोनिक अनहायड्रेस इनिबिटर. तर ओव्हरऑल आता ग्रुप लक्षात आले. आपण फक्त आता क्लासिफिकेशन मध्ये ते टाकूया. तर ड्रग्ज ऍक्टिंग ऑन कोलिनर्जिक सिस्टीम, त्याला मिओटिक्स असं पण म्हणतात. तुम्हाला माहिती आहे कोलिनर्जिक अगोनिस्ट आणि अँटी कोलिनिस्टरेज ड्रग असे 2 ग्रुप कोलिनर्जिक ड्रग मध्ये येतात किंवा पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग मध्ये येतात. कोलिनर्जिक अगोनिस्ट डायरेक्टली ऍक्टिंग आहे, अँटी कोलिनिस्टरेज ड्रग इनडायरेक्टली ऍक्टिंग आहे. तर यामध्ये पायलोकार्पिन कोलिनर्जिक अगोनिस्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अँटी कोलिनिस्टरेज मध्ये फायझोस्टिग्मिन लक्षात ठेवा. इकोथायोफिट एवढा यूज होत नाही, हा इरिव्हर्सिबली ऍक्टिंग अँटी कोलिनिस्टरेज ड्रग आहे, त्यामुळं त्याचे साईड इफेक्ट जास्त आहे. तर फक्त फायझोस्टिग्मिन लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि टॉपिकली हे ड्रग अवेलेबल आहे, पायलोकार्पिन आणि फायझोस्टिग्मिन. ड्रग ऍक्टिंग ऑन ऍड्रिनर्जिक सिस्टीम मी तुम्हाला सांगितलं, आता कोलिनर्जिक ड्रग यूज होता, अँटी कोलिनर्जिक होत नाही. अँटी कोलिनर्जिक कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, ते इंट्राऑक्युलर प्रेशर वाढवता, म्हणून ऍट्रोपिनचा ग्रुप इथं आलाच नाही पाहिजे. आता दुसऱ्या एएनएस मध्ये ऍड्रिनर्जिक ड्रग आहे आणि अँटी ऍड्रिनर्जिक ड्रग आहे. ऍड्रिनर्जिक ड्रग मध्ये कोणते ड्रग यूज होतात आणि अँटी ऍड्रेनर्जिक मध्ये कोणते ड्रग यूज होतात. तर ऍड्रेनर्जिक मध्ये जे जनरली अल्फा अगोनिस्ट ऍक्शन मुळे aqueous humor ड्रेनेज वाढवतात ते आपण यूज करतो. त्यामध्ये डिपिव्हेप्रिन आहे, हा ऍड्रेनलिनचा प्रोड्रग आहे. ऍप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन हे क्लोनिडिनचे कंटेनर आहे, अल्फा 2 अगोनिस्ट. ते aqueous humor ड्रेनेज वाढवतात. तर डिपिव्हेप्रिन, ऍप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन. तर अल्फा अगोनिस्ट आपण यूज करतो, म्हणजे तो ऍड्रेनर्जिक ड्रग ग्रुप मध्ये येतो. आणि बीटा अँटागोनिस्ट आपण यूज करतो, तो अँटी ऍड्रेनर्जिक ग्रुप मध्ये येतो. टिमोलॉल, बिटॅक्झोलॉल, लिहोबिनोलॉल, कार्टिओलॉल. आता बीटा ब्लॉकरचं स्पेलिंग जे आहे सगळ्यांचं लॉलनी एंड होतं, हे तुम्हाला आता माहित झालेलं आहे. परंतु जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही बीटा ब्लॉकर यूज करता तिकडं नाहीये. म्हणजे तिथं ऍटिनोलॉल, ऍसिबिटोलॉल, मेटोप्रोलॉल हे ड्रग नाहीये. इथं इथं कोणते पहा, हे टॉपिकल बीटा ब्लॉकर आहे.
टॉपिकल बीटा ब्लॉकर मध्ये ऍटलिस्ट तुम्हाला टिमोलॉल माहित पाहिजे, बरोबर आहे. बाकी एक दोन लक्षात ठेवले ठीक आहे, पण टिमोलॉल तर आलंच पाहिजे. तर टिमोलॉल, बिटॅक्झोलॉल हे दोन नावं तुम्हाला क्लासिफिकेशन मध्ये पण आलं होतं. लिव्होबिनोलॉल आणि कार्टिओलॉल हे क्लासिफिकेशन बीटा ब्लॉकरच्या याच्यात नव्हतं, कारण ते टॉपिकली यूज करतात फक्त ग्लाउकोमा रिलेटेड, त्यामुळे ते क्लासिफिकेशन मध्ये मेन्शन नाहीये. आपण त्यांचं नावं तुम्हाला मी सांगितले होते, फक्त क्लासिफिकेशन मध्ये तिथं मेन्शन नव्हते ते, बरोबर आहे. तर टिमोलॉल, बिटॅक्झोलॉल, लिव्होबिनोलॉल आणि कार्टिओलॉल हे बीटा ब्लॉकर आपण यूज करतो. अल्फा अगोनिस्ट मध्ये ऍड्रेनालिनचा प्रोड्रग डिपिव्हेप्रिन, क्लोनिडिनचे कंजेनर अप्राक्लोनिडिन आणि ब्रिव्होनिडिन. तर हे झाले ऍड्रेनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे अल्फा अगोनिस्ट आणि बीटा ब्लॉकर. प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स, ड्रग ऑफ चॉईस फॉर ओपन अँगल ग्लाउकोमा आपण म्हणतो आता, लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट. टॉपिकल प्रिपरेशन अवेलेबल आहे, लॅटेनोप्रोस्ट, ट्रॅव्होप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट. त्यानंतर कार्बोनिक अनहायड्रेट इनहिबिटर, ऍसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड, डॉरझोलामाइड. ऍसिटाझोलामाइड ऐकलंय तुम्ही नाव यातलं? येस. ओके. ऍसिटाझोलामाइड आपण टॅबलेट फॉर्म मध्ये यूज करू शकतो, IV यूज करू शकतो. आणि टॉपिकल कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर पण मार्केटमध्ये आले, त्यांचे नाव आहे ब्रिनझोलामाइड आणि डॉरझोलामाइड. म्हणजे टॉपिकली जर यूज करायचं असेल तर आपल्याला ब्रिनझोलामाइड, डॉरझोलामाइड ऑप्शन आहे. आणि जर आपल्याला रॅपिड कंट्रोल करायचा असेल तर आपण पॅरेंटल रूटने ऍसिटाझोलामाइड देऊ शकतो, नंतर ओरली शिफ्ट करतो. तर ऍसिटाझोलामाइड आपण टॉपिकली यूज नाही करत. ओके, टॉपिकल ऍप्लिकेशन नाहीये त्याचं अवेलेबल. ब्रिनझोलामाइड, डॉरझोलामाइड हे टॉपिकल कार्बोनिक अनहायड्रेज अवेलेबल आहे ग्लाउकोमासाठी स्पेसिफिकली. ओके. आणि लास्ट ऑस्मोटिक डायुरेटिक, त्यामध्ये मॅनिटॉल मेनली यूज करतो, ग्लिसरॉल पण आहे, पण मॅनिटॉल आपण प्रेफर करतो. ओके, हे ऑस्मोटिक डायुरेटिक किंवा ऑस्मोटिक एजंट आहे. ओके, लक्षात आले ड्रग्स ग्लाउकोमा मधले? येस. ओके. आता यामध्ये आपण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कॉन्सन्ट्रेट कशावर ठेवायचं आहे. एक तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हाऊ म्हणजे बीटा ब्लॉकर्स, प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स इफेक्टिव्ह इन ग्लाउकोमा. ओके. त्यानंतर बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेजेस काय आहे कोलिनर्जिक ड्रगवर. मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला 1960 ला कोलिनर्जिक ड्रग यूज करत होते, परंतु कोलिनर्जिक ड्रगचे काही जे ड्रॉबॅक्स होते, त्यामुळं कोलिनर्जिक ड्रग कालांतराने रिप्लेस केले गेले बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्सचे काही ऍडव्हान्टेज आहे, जे साईड इफेक्ट कोलिनर्जिक ड्रग मुळे दिसत होते ते बीटा ब्लॉकर्स मुळे दिसत नव्हते. आणि नंतर आता आपण प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स यूज करतोय. तर यामध्ये बीटा ब्लॉकर चे ऍडव्हान्टेज काय, बीटा ब्लॉकर कसे इफेक्टिव्ह आहेत, प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स कसे इफेक्टिव्ह आहेत, त्यांचे साईड इफेक्ट काय बीटा ब्लॉकर आणि ते महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला ओपन अँगल ग्लाउकोमाची मॅनेजमेंट अशी विचारली किंवा अँगल क्लोजरची, मग तुम्हाला फर्स्ट लाईन सेकंड लाईन ड्रग कोणते ते लक्षात आलं पाहिजे. म्हणजे अँगल क्लोजर ग्लाउकोमाची ट्रीटमेंट विचारली, मग तुम्हाला त्यामध्ये पहिले मॅनिटॉल, ऍसिटाझोलामाइड देऊन इंट्राओक्युलर प्रेशर सडनली कमी करणं गरजेचं आहे. नंतर थर्ड ड्रग आपण मिओटिक यूज करतो, पायलोकार्पिन. आणि त्यानंतर मग बीटा ब्लॉकर, प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स जे आहेत ते यूज करतो. तर अँगल क्लोजर ग्लाउकोमाची मॅनेजमेंट पण विचारली जाऊ शकते, बरोबर आहे. तर यामध्ये एक्झामच्या दृष्टीने बीटा ब्लॉकर आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स हे महत्वाचे ड्रग आहेत. ओके. आता आपण पहिले कोलिनर्जिक सिस्टीमवर जे ड्रग ऍक्ट होत आहे ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये मिओटिक्स पहिले आहे. ठीक आहे, ठीक आहे. मिओटिक्स मध्ये पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिन. Till 1970, these were considered as drug of choice. Because of several drawbacks, nowadays these are considered as the last option. थर्ड चॉईस किंवा फोर्थ चॉईस म्हणून आता यूज करतो. तर हे ड्रॉबॅक मिओटिकचे तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला आता मिओटिकचे ड्रॉबॅक कसे लक्षात ठेवायचे, तुम्हाला जर त्याचे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन आठवत असतील तर ड्रॉबॅक लक्षात राहणार आहे. आता पहा, पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिन हे डोळ्यामध्ये कुठे ऍक्ट होतात, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे दोन ठिकाणी ते ऍक्ट होतात. M3 रिसेप्टरवर पायलोकार्पिन ऍक्ट होतो, आणि M3 रिसेप्टर हे सर्क्युलर मसल ऑफ आयरिसवर आहे. आणि सर्क्युलर मसल ऑफ आयरिसवर ते ऍक्ट होऊन
सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होऊन प्युपिल साईज कमी होते, त्याला आपण काय म्हणतो? मिओसिस. आणि दुसरं M3 रिसेप्टर जे आहे ते सिलेरी मसलवर आहे. सिलेरी मसलवरचे M3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट होऊन सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढतं, कारण सिलेरी मसल जे आहे ते ट्रायबेक्युलर आणि युव्हेस्क्युलर आउटफ्लो जे आहे त्याच्यावर ओव्हरलॅप झालेले असतात. सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स आल्यामुळं ते आउटफ्लो फॅसिलिटी वाढते आणि त्यामुळे ते ग्लाउकोमात उपयुक्त आहेत. तर ओपन अँगल ग्लाउकोमामध्ये पायलोकार्पिन फायझोस्टिग्मिन का उपयुक्त आहे? तर ओपन अँगल ग्लाउकोमामध्ये पायलोकार्पिन फायझोस्टिग्मिन ॲक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढवतात. कसं वाढवतात? Action is related with ciliary muscle. Due to ciliary muscle contraction towards lens, there is improvement in the trabecular and avascular outflow. तर ते आपण नंतर पाहणारच आहोत. आता सर्क्युलर मसल मुळे मिओसिस होतं हे तुम्हाला माहिती आहे. सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट झालं, मिओसिस झाल्यामुळे प्युपिल साईज कमी होते. त्यामुळे कोणता ड्रॉबॅक मिओटिक्स मुळे दिसतो? डिमिनिशन ऑफ विजन इन डिम लाईट अँड इन पेशंट्स ऑफ कॅटॅरॅक्ट. ज्या पेशंटला कॅटॅरॅक्ट झालेला आहे, ज्या पेशंटमध्ये समजा पेशंट तो डिम लाईट मध्ये गेलेला आहे, तर त्या डिम लाईट मध्ये डिमिनेशन ऑफ विजन होतं, कारण हे प्युपिल साईज कमी करतात. प्युपिल साईज कमी झाल्यामुळं कॅटॅरॅक्टच्या पेशंटमध्ये किंवा पेशंट डिम लाईट मध्ये गेला तर विजन कमी होतं. ओके, हे एक झालं. आता मिओटिक काय करतात? सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट करतात. त्याच्यामुळं जे मसल्स ऑफ द आय जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं कधी कधी हेडेक किंवा बो पेन होतं. ही दुसरा ड्रॉबॅक आहे मिओटिकचा. ओके, आता तुम्हाला मी सांगितलं की सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट होतात. तुम्हाला आठवतंय का त्याच्यामुळं काय होऊ शकतं? अकोमोडेशन रिलेटेड काय होतं? सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाले, सस्पेन्सरी लिगामेंट लूज झाले, लेन्स मोर कॉन्व्हेक्स झालं तर काय होईल? विजन कुठं फिक्स होतं? त्याला आपण काय म्हणतो? आठवतंय? Accommodation. तेच Accommodation of Near spasm. object. अकोमोडेशनशी रिलेटेड आहे. मग स्पाझम ऑफ अकोमोडेशन होतं का पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन? विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होते. कुठला तरी प्लेजिया आहे ना, Cycloplegia. नाही, सायक्लोप्लेजिया. सायक्लोप्लेजिया जो आहे तो अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. त्याला पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन असं म्हणतात. अं, ह्या कोलिनर्जिक ड्रग मुळे स्पाझम ऑफ अकोमोडेशन होतं. स्पाझम ऑफ अकोमोडेशन म्हणजे काय? तुम्हाला कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आहे, करायचं आहे सिलेरी मसल. सिलेरी मसल तुम्ही पहा, इमॅजिन करा टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाले, तर सिलेरी मसल आणि लेन्स मधलं अंतर कमी होणार आहे. त्यामुळे सस्पेन्सरी लिगामेंट जे आहे ते लूज होतील. बरोबर आहे? लेन्स आणि सिलेरी मसलला जे कनेक्ट करणारा लिगामेंट आहे त्याला सस्पेन्सरी लिगामेंट म्हणतो. तर सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं सिलेरी मसल आणि लेन्स मधलं अंतर कमी झालं, त्यामुळे सस्पेन्सरी लिगामेंट लूज होतील आणि सस्पेन्सरी लिगामेंट लूज झाले त्यामुळे लेन्स मोर कॉन्व्हेक्स होते. सस्पेन्सरी लिगामेंट जर टाईट झाले तर ते लेन्सला खिचतील आणि लेन्स लेस कॉन्व्हेक्स होईल. सस्पेन्सरी लिगामेंट लूज झाले तर लेन्स काय होते? मोर कॉन्व्हेक्स होते आणि विजन कुठं फिक्स होते? नियर ऑब्जेक्टला. Near object ला. त्याला म्हणतो स्पाझम ऑफ अकोमोडेशन. मग Accommodation. अशा पेशंटला दूरचं दिसेल का व्यवस्थित? नाही. नाही. मग नाही. त्याला आपण काय म्हणतो? मायोपिया. बरोबर ना? ज्यांना हो. दूरचं व्यवस्थित दिसत नाही त्याला आपण मायोपिया म्हणतो ना. तर मिओटिक येस. झाल्यामुळं इंड्यूस मायोपिया होतं. लक्षात आलं? काय होतं? इंड्यूस मायोपिया. माहिती. म्हणजे पेशंटला कुठलं दिसत नाही व्यवस्थित? दूरचं. दूरचं. हा ड्रॉबॅक मिओटिकचा आहे. म्हणजे तुम्हाला असं विचारलं कोणता ड्रग इंड्यूस मायोपिया करतो, तर तुम्हाला आन्सर आलं पाहिजे मिओटिक्स. बरोबर? ओके, तर हे झालं इंड्यूस. म्हणजे इंड्यूस मायोपिया का होतं त्याचं रिझन मी तुम्हाला समजून सांगितलंय. तुम्ही जर ते लेक्चर केलं असेल, स्पाझम ऑफ अकोमोडेशन आपण विथ डायग्राम डिस्कस केलेलं आहे, ज्यात मी आता डिटेल जात नाही. ओके, आता या पायलोकार्पिनची ड्युरेशन ऑफ ऍक्शन 6 to 8 hours आहे. त्याच्यामुळं इंट्राऑक्युलर प्रेशर जे कंट्रोल होतं ते कंट्रोल असं 24 hour राहत नाही. बरोबर आहे? 6 ते 8 तासांनी त्याची ऍक्शन संपली तर परत इंट्राऑक्युलर प्रेशर वाढू शकतो. बरोबर आहे?
म्हणजेच मिओटिक्स दिल्याने फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर होतं आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट असल्यामुळं आपल्याला ते 6 to 8 hourly ऍडमिनिस्टर्ड पण करावं लागतो पायलोकार्पिन. म्हणजे पायलोकार्पिन किंवा फायझोस्टिग्मिन द्यायचं असेल तर आपल्याला 6 ते 8 तासांनी देणं गरजेचं आहे. तर हे सगळे ड्रॉबॅक्स आहे मिओटिकचे, तुम्हाला हे माहित पाहिजे, कारण बीटा ब्लॉकर्स मधले याच्यातले खूप सारे ड्रॉबॅक्स ओव्हरकम झाले. म्हणजे बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज विचारले तर तुम्हाला मिओटिकचे ड्रॉबॅक्स माहित असतील तर ऍडव्हान्टेज काय असतील बीटा ब्लॉकरचे ते क्लिअर होणार आहे. मिओटिकचे ड्रॉबॅक लक्षात ठेवायला मिओटिकचे ऍक्शन तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे ठीक आहे, इंट्राऑक्युलर प्रेशर ते कमी करत आहे, बरोबर आहे. ऍक्वेस ह्युमरचं लेव्हल कमी करता येते, कशी करतात ते मी अजून सांगितलेलं नाही. पण मिओटिक्सच्या बाकीचे जे त्याचे इफेक्ट आहे, मिओटिक्स इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करेल, परंतु बाकी त्याच्या आय मधल्या ऍक्शन मुळे काय होऊ शकतं, तर मिओसिस झाल्यामुळं डिम लाईट किंवा कॅटॅरॅक्टच्या पेशंटमध्ये डिमिनेशन ऑफ विजन होईल. मसल्स कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं सिलेरी मसल, सर्क्युलर मसल, त्यामुळं हेडेक, बो पेनचे चान्सेस आहे. विजन नियर ऑब्जेक्टला फिक्स होतं, त्याला स्पाझम ऑफ अकोमोडेशन म्हणतो, त्यामुळे बाहेर दूरचं दिसत नाही, त्याला इंड्यूस मायोपिया होईल. ओके, इंड्यूस मायोपिया होऊ शकतो. आणि ड्युरेशन ऑफ ऍक्शन शॉर्ट असल्यामुळे फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर अँड 6 to 8 hours ऍडमिनिस्ट्रेशन हे अदर ड्रॉबॅक आहे, बरोबर आहे. बीटा ब्लॉकर हे लॉंग ऍक्टिंग आहे, त्याच्यामुळं त्यांच्यात फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर कमी आहे. त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन आपण बीडी किंवा वन्स डेली पण देऊ शकतो, बरोबर आहे. तर ते बीटा ब्लॉकरच्या ऍडव्हान्टेज मध्ये येईल. बीटा ब्लॉकर व्हिजन डिमिनिश करत नाही. बीटा ब्लॉकर म्हणजे डिम लाईट मध्ये जर पेशंट गेला किंवा कॅटॅरॅक्टचा पेशंट असेल त्यात व्हिजन डिमिनिश नाही होणार बीटा ब्लॉकरने. बीटा ब्लॉकर आय मसल कॉन्ट्रॅक्शन करत नाही, त्यामुळे हेडेक, बो पेनचा जो ड्रॉबॅक आहे तो बीटा ब्लॉकर बरोबर नाही, मिओटिक बरोबर आहे. बीटा ब्लॉकर्स अकोमोडेशन मध्ये त्यांचा काही रोल नाहीये. स्पाझम ऑफ अकोमोडेशन हे कोलिनर्जिक ड्रगने होतं आणि पॅरालायसिस ऑफ अकोमोडेशन अँटी कोलिनर्जिक ड्रगने होतं. म्हणजे बीटा ब्लॉकर तर त्याच्याशी रोल नसल्यामुळे बीटा ब्लॉकर इंड्यूस मायोपिया करणार नाही, फ्लक्च्युएशन इन इंट्राऑक्युलर प्रेशर करत नाही, आणि बीडी दिले तरी चालू शकतं, वन्स डेली दिले तरी चालू शकतात. ते त्याचे ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे ड्रॉबॅक ऑफ मिओटिक्स लक्षात आले तर ऍडव्हान्टेज ऑफ बीटा ब्लॉकर लक्षात ठेवायला सोपं जाणार. आणि ड्रॉबॅक्स ऑफ मिओटिक लक्षात येण्यासाठी पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिनच्या अदर ऍक्शन्स, इंट्राऑक्युलर ऍक्शन, प्रेशर कमी करणारे ऍक्शन सोडून बाकी काय होऊ शकतं ते तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. तर ड्रॉबॅक ऑफ मिओटिक्स लक्षात ठेवायला त्याचे ऍक्शन्स तुम्हाला क्लिअर पाहिजे. लक्षात आले ड्रॉबॅक्स ऑफ मिओटिक्स? येस. ओके, आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करतोय, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्याच्या दृष्टीने आहे ते, त्याशिवाय ते लक्षात राहणार नाही ड्रॉबॅक्स ऑफ मिओटिक्स. ठीक आहे, ठीक आहे. आता हे सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोलिनर्जिक ड्रगचे. एक तर ब्रोंकोस्पाझम होणार आहे, सिक्रेशन वाढतात. ओके, म्हणजे सगळे सिक्रेशन वाढू शकतात, तुम्ही स्वेटिंग लिहिलेलं आहे. आणि जीआयटी स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट होता आणि स्पिंक्टर रिलॅक्स होता, म्हणजे डायरिया होऊ शकतो. इन्क्रीज युरिनेशन पण तुम्ही लिहू शकता. तर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स वरून तुम्हाला साईड इफेक्ट सिस्टेमिक कोलिनर्जिक ड्रगचे म्हणजे ऍसिटिल कोलिन सारखे ऍक्शन हे ड्रग करतात, म्हणून ते लक्षात ठेवायला सोपे आहे. डायरिया, स्वेटिंग, ब्रॉन्कोस्पाझम. ओके, ठीक आहे. हा, आता ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये पायलोकार्पिन, फायझोस्टिग्मिन कसं उपयुक्त आहे असं तुम्हाला कोणी विचारलं, बरोबर आहे, तर त्याचा आन्सर काय? तर तुमच्या माइंडमध्ये एक विषय डोक्यात आला पाहिजे की इंट्राऑक्युलर प्रेशर हे ड्रग कमी करतात, बरोबर. मग एक तर अॅक्युअसिमरचं सिंथेसिस कमी करतील किंवा ड्रेनेज वाढवतील. तर यापैकी कोणती ऍक्शन आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पायलोकार्पिन आणि फायझोस्टिग्मिन जे कोलिनर्जिक ड्रग आहेत. ओके, हे ड्रग aqueous humorचं ड्रेनेज वाढवतात आणि त्यामुळं ओपन अँगल ग्लाउकोमाच्या पेशंटमध्ये aqueous humorची लेवल कमी होऊन इंट्राऑक्युलर प्रेशर कमी होतं आणि पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. आता $1,000,000 क्वेश्चन असा आहे की aqueous humorचं ड्रेनेज कोणत्या मेकॅनिझमनी हे ड्रग वाढवतात? aqueous humorचं ड्रेनेज वाढवतं हे लक्षात आलं, बरोबर आहे. मग आता ह्या ड्रगची ऍक्शन आपण दोन ठिकाणी पाहिलेली आहे. कोणत्या दोन मसलवर? सिलियरी मसल आणि
circular muscle of iris. The open angle glaucoma related ciliary muscle of ciliary muscle of eye जे आहे त्याच्यावरची ऍक्शन महत्वाची आहे. तुम्ही मला सांगा सिलेरी मसल वर काय ऍक्शन होती कोलिनर्जिक ड्रगची? कॉन्ट्रॅक्शन टूवर आयरिस कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन. ओके, म्हणजे त्यामुळं काय होतं तुम्हाला ते सांगतो. सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं, एक डायग्राम जे आहे ते सांगतो. हा, आता हे हे जे सिलेरी मसल आहेत, ओके, तर हे सिलेरी मसल जे आहेत हे सिलेरी मसल थोडा पार्ट ह्या आउटफ्लो फॅसिलिटी जे ट्रॅक्ट आहे त्याच्यावर ओव्हरलॅप झालेला असतो. सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं हे जे सिलेरी मसल ह्या आउटफ्लो ट्रॅकवर ओव्हरलॅप झालेलं असतं ते तिथून निघून जाईल. कारण सिलेरी मसल पुढे आले आता टुवर्ड्स लेन्स कॉन्ट्रॅक्ट झाले. तर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन्स झाल्यामुळं आउटफ्लो फॅसिलिटी वाढते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यामुळं ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये मिओटिक ड्रग सिलेरी मसल वर ऍक्ट होऊन सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्ट करून ट्रॅबेक्युलर आणि युएस क्लिअरल जे ड्रेनेज पाथवे आहे, युएस क्लिअरल आउट मुख्यतः त्याचं ड्रेनेज वाढवतात. ओके ओके, हे पहा आता बघा. इन ओपन अँगल ग्लाउकोमा सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शन ऑकर्स. हे टुवर्ड्स लेन्स होतं, हे तुम्हाला समजण्यास सांगितलं. पुल सिलेरी मसल टुवर्ड्स लेन्स आणि त्याच्यामुळं कोणतं ड्रेनेज वाढतं, पेटेन्सी कसली वाढते, ट्रॅबेक्युलर आउटफ्लो वाढतो. इम्प्रूव्ह पेटेन्सी ऑफ ट्रॅबेक्युलर अँड इंक्रीज इंट्राओक्युलर प्रेशर बाय इंक्रीजिंग ड्रेनेज ऑफ एक्वेस ह्युमर. मग तुम्ही लक्षात ठेवलं मिओटिक्स रिस्पॉन्सिबल फॉर सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शन अँड ड्यू टू दिस देर इज contraction of ciliary muscle towards lens. Due to that, there is increased drainage through trabecular meshwork and intraocular pressure decreases. लक्षात आलं ओपन अँगल ग्लाउकोमाचं इफेक्ट. मग कोणत्या मसलशी रिलेटेड येतो, सिलेरी मसल का सर्क्युलर मसल? सिलेरी मसल. सिलेरी मसल. लक्षात राहिलं. नॅरो अँगल ग्लाउकोमा मध्ये मेकॅनिझम थोडी वेगळी आहे, ती आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, पहिले नॅरो अँगल ग्लाउकोमा कसा प्रेसिपिटेट होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, नॅरो अँगल ग्लाउकोमा कसा प्रेसिपिटेट होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात घ्या, आता ही लेन्स आहे. ओके, हे आयरिस आहे. ओके, हे कॉर्निया. ओके, हे सस्पेन्सरी लिगामेंट छोटे दाखवत सिलेरी मसल बा. आता नॉर्मली काय असतं, हे जे आयरिस मसल आहे आणि लेन्स आहे याच्यामध्ये गॅप असतो, बरोबर. आणि ॲक्वेस ह्युमर इथं सिंथेसाइज होऊन ह्या गॅपच्या मधून पुढे येतं आणि इकडून असं ड्रेन होतं, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे लेन्स आणि आयरिसच्या मध्ये जो गॅप असतो त्यातून ॲक्वेस ह्युमर पुढच्या भागात येतं आणि तिथून मग ते ड्रेनेज पाथवेकडे जातं, हे आपण डायग्रामच्या माध्यमातून शिकलो आहे. अँगल क्लोजर ग्लाउकोमा कोणत्या ड्रगनी प्रेसिपिटेट होतो हे मी तुम्हाला सांगितलंय. कोणते ड्रग अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट करतात? एट्रोपिन. ऍट्रोपिन म्हणजे ऍट्रोपिन. म्हणजे मिड्रॅटिक ड्रग्स. कोणते? मिड्रॅटिक. मिडरेटिक. तर मिड्रॅटिक ड्रग काय करतात? मिड्रॅटिक ड्रग काय करतात? पिपिल साईज काय करतात, ते वाढवतात, डायलेट. डायलेट होतं. पिपिल साईज वाढते म्हणजे काय होतं, हे जे आयरिस आहे ना अवे फ्रॉम सेंटर जातो, हे दोन्ही आयरिस अवे फ्रॉम सेंटर जातो, मधला जो गॅप आहे तो वाढतो, म्हणजेच पिपिल साईज काय होते, वाढते. ज्या वेळेस आयरिस अवे फ्रॉम लेन्स जातो ना, ओके, जेव्हा आयरिस अवे फ्रॉम लेन्स जातो, हे पहा ह्या डायग्राम मध्ये आयरिस अवे फ्रॉम लेन्स गेलेला आहे, बरोबर आहे. तर पिपिल साईज वाढलेली आहे, बरोबर. पिपिल साईज ही वाढलेली आहे, इथं ही पिपिल साईज वाढलेली आहे. पण जेव्हा आयरिस अवे फ्रॉम लेन्स जातो ना त्यावेळेस मिड्रायसिस होताना जेव्हा आयरिस अवे फ्रॉम लेन्स जातो तर आयरिसची थिकनेस वाढते. कारण जे अवे फ्रॉम लेन्स जाताना आयरिस पाठीमागं सरकल्यामुळं, म्हणजे अवे फ्रॉम लेन्स किंवा अवे फ्रॉम सेंटर गेला, अवे फ्रॉम लेन्स म्हणण्यापेक्षा अवे फ्रॉम सेंटर गेला आयरिस, तर
तो पेरिफेरीला गेल्यामुळं, अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं, तो पेरिफेरीला सरकल्यामुळं आयरिस, ओके, तर तिथं तो अक्युमुलेट होतो किंवा तिथं तो काय म्हणता येईल की त्याची थिकनेस वाढते आयरिसची. आणि टुवर्ड सेंटर आला तर थिकनेस कमी होणार आहे, कारण आयरिसची साईज वाढेल, लेंथ वाढेल. जेव्हा तो अवे फ्रॉम सेंटर जातो तर त्याची लेंथ कमी होते पण थिकनेस वाढते. आणि थिकनेस वाढल्यामुळं काय होतं, आयरिस लेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो? लेनच्या. बरोबर आहे? लक्षात आलं? म्हणजे थोडक्यात काय, येस. मिड्रॅटिक्स दिल्याने, मिड्रॅटिक्स दिल्याने आयरिस गोज अवे फ्रॉम द सेंटर, बरोबर, अवे फ्रॉम द सेंटर जातो. आणि आयरिस अवे फ्रॉम सेंटर गेल्यामुळं आयरिसचं काय वाढतं? थिकनेस वाढतं. बरोबर आहे? आणि आयरिसची थिकनेस वाढल्यामुळं आयरिस कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो? लेन्स. लेन्सच्या. आणि त्याच्यामुळं काय होईल? त्याच्यामुळं काय होईल? आयरिस लेन्सच्या कॉन्टॅक्ट आल्यामुळं तिथं काय तयार होईल? ब्लॉक. प्रेशर. प्रेशर तयार होईल. कसं तयार होईल? आयरिस लेन्सच्या कॉन्टॅक्ट आल्यामुळे तिथं ब्लॉक तयार होईल. बरोबर? आयरिस लेन्सला चिटकलाय. मग ऍक्वियस ह्युमर पाठीमागून सिलेरी बॉडीतून रिलीज झालं तर पुढच्या भागात येईल का? नाही येणार. कारण का नाही येणार? आयरिस आणि लेन्स काय झालेले आहेत? चिघटलेले आहे. आयरिस आणि लेन्स चिघटलेले आहेत. त्याच्यामुळे ऍक्वियस ह्युमर कुठं राहील? पाठीमागच राहील. आयरिसच्या पाठीमागे अक्युमुलेट होईल. बरोबर? पुढे येईल का ते? नाही. नाही. तर आयरिस जेव्हा लेन्सला कॉन्टॅक्ट होतो त्यामुळे जो ब्लॉक तयार होतो त्याला प्युपिलरी ब्लॉक म्हणतात. काय म्हणतात? Pupillary प्युपिलरी ब्लॉक. block. प्युपिलरी ब्लॉक. बरोबर आहे? ओके. हा ब्लॉक कशामुळे तयार झाला? कोणते ड्रग दिल्याने तो प्रेसिपिटेट झाला, तयार झाला म्हणू शकतो? मिड्रॅटिक ड्रग दिल्याने. म्हणजे ज्या पेशंटला आयरिडोकॉर्नियल अँगल नॅरो आहे, शॅलो अँटेरियर चेंबर आहे, अशा पेशंटला तुम्ही मिड्रॅटिक ड्रग दिले तर अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट होतो. आता कसा प्रेसिपिटेट होतो मी तुम्हाला सांगतो. प्युपिलरी ब्लॉक मिड्रॅटिक ड्रग दिल्यामुळं देर इज ए देर इज ए इन्क्रीज साईज ऑफ द प्युपिल. कशी साईज इन्क्रीज होते? प्युपिल ची साईज कशी इन्क्रीज होते? आयरिस गोज अवे फ्रॉम द सेंटर. आयरिस सेंटर पासून लांब जातो आणि सेंटर पासून मागं गेल्यामुळं आयरिसची लेंथ कमी होते पण थिकनेस वाढते. आयरिस लेन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यामुळं ब्लॉक तयार होतो. प्युपिलरी ब्लॉक म्हणतात त्याला. थोडक्यात तुम्ही एका वाक्यात सांगू शकतात, मिड्रॅटिक ड्रग अँगल क्लोजर ग्लाउकोमा प्रेसिपिटेट करतात कारण ते काय तयार करतात? प्युपिलरी ब्लॉक. हा वर्ड तुमच्यासाठी महत्वाचा आहे, प्युपिलरी ब्लॉक. बरोबर? आता ह्या प्युपिलरी ब्लॉक 2 नंबरच्या डायग्राम मध्ये तयार झालेला आहे. त्यामुळं काय होतं पुढची स्टेप सांगतो. ऍक्वियस ह्युमर इथं तयार झालं, इथं सिलियरी बॉडी आहे, तिथं तयार झालं, रिलीज झालं, तर आयरिस आणि लेन्स अटॅच असल्यामुळे ते पुढे येणार नाही आणि ऍक्वियस ह्युमर कुठं अक्युमुलेट होईल? ह्या आयरिस मसलच्या पाठीमागं. आणि ते आयरिस मसलला कुठं पुश करेल? फॉरवर्ड. हे ऍरो दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये? त्या आयरिस मसलला काय करताय? अक्युमुलेटेड ऍक्वियस ह्युमर काय करताय? कुठं पुश करताय? इकडच्या साईडला. आयरिस मसलला कुठं पुश फॉरवर्ड. करताय? पुढच्या साईडला. त्यामुळं जो आयरिडो कॉर्नियल अँगल अजून काय होईल मग? जो नॅरो असतो, आयरिस मसल अजून फॉरवर्ड पुश झाल्यामुळं आयरिडो कॉर्नियल अँगल अजून काय होईल? नॅरो होईल. नॅरो होईल. नॅरो होऊन अजून ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज कमी होईल. बरोबर आहे? ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज कमी होईल आणि त्याच्यामुळं ऍक्वियस ह्युमरची लेवल प्रचंड वाढते. ऍक्वियस ह्युमरची लेवल 55-60 पर्यंत जाते आणि त्याच्यामुळं सडनली ब्लाइंडनेस पण होऊ शकतो. आता याच्यामध्ये डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट मी काय सांगितली तुम्हाला? सर्जरी. 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 आयरिडोटोमी. आयरिडोटोमी करतात. व्हेरी गुड. आयरिडोटोमी. आयरिडोटोमी नावाची, लेझर आयरिडोटोमी नावाची प्रोसिजर याच्यात केली जाते. आयरिडोटोमी म्हणजे काय की ह्या प्रोसिजर मध्ये लेझरच्या माध्यमातून ह्या आयरिस मसलला छिद्र पाडले जातात. आयरिस मसलला काय केले जातात? छिद्र पाडले जातात. आयरिडोटोमी. बरोबर? तर आयरिडोटोमी नावाची प्रोसिजर, लेझर
आयरिडोटोमी नावाची प्रोसिजर ह्या पेशंटमध्ये केली जाते. तर आयरिड्सला आपण होल करतो लेझरच्या माध्यमातून. होल केल्यामुळे काय होतं, हे जे अक्युमुलेटेड ॲक्वियस ह्युमर आहे ना, त्या होलच्या माध्यमातून कुठे येईल, मग पुढे येईल. आणि मग हे फॉरवर्ड जे प्रेशर तयार करत होते पुश करायचं ते कमी होईल. आयरिस परत नॉर्मल याला येऊ शकतो आणि आयरिडो कॉर्नियल अँगल थोडा वाईड होईल. तर आयरिडोटोमी नावाची प्रोसिजर आहे ती आपण करू शकतो. परंतु आता एखाद्या पेशंटला आयरिडोटोमीच्या ऐवजी मेडिकल मॅनेजमेंट करायचे असेल तर त्यात आपण कोणते ड्रग देणार. तर याच्यामध्ये पहिले तुम्हाला जे 45-50 इंट्राओक्युलर प्रेशर झालेलं आहे, काही पेशंटमध्ये 60-70 पर्यंत जातं, ते सडनली कमी करण्याचं गरजेचं आहे. आणि बीटा ब्लॉकर किंवा प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स ते काही लगेच सडनली कमी करत नाही इंट्राओक्युलर प्रेशर. त्यासाठी तुम्हाला पॉवरफुल ड्रग द्यायचे. त्यामध्ये आहे ओरल ऑस्मोट डायमॉक येस ऑस्मोटिक डायुरेटिक, मॅनिटॉल, ओके, मॅनिटॉल आणि ऍसिटाझोलामाइड. तुम्ही कोणतं म्हणले आता? डायमॉक्स डायमॉक्स. त्यात काय कंटेन आहे? ऍसिटाझोलामाइड. ऍसिटाझोलामाइड, बरोबर. मग डायमॉक्स ब्रँड नेम. तर ऑस्मोटिक डायुरेटिक, मॅनिटॉल आणि ऍसिटाझोलामाइड द्या. इंट्राओक्युलर प्रेशर सडनली कमी करा आणि त्यानंतर मिओटिक्स द्या. मिओटिक्स आता मी तुम्हाला ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये फर्स्ट चॉईस ड्रग प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग सांगितलंय, नंतर बीटा ब्लॉकर सांगितलं, मिओटिक्स मी थर्ड चॉईस सांगितलं. पण अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये ऑस्मोटिक डायुरेटिक आणि मॅनिटॉल आणि इंट्राओक्युलर प्रेशर कमी झालं तर बीटा ब्लॉकर, प्रोस्टॅग्लॅन्डिन अॅनालॉग्स आणि मिओटिक्स पैकी आपण मिओटिक्स यूज करतो. मिओटिक्स का यूज करतो तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगतोय. आणि मिओटिक्स कसे उपयुक्त आहे ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये, मिओटिक्स कसे उपयुक्त आहे मी तुम्हाला सांगितलं. सिलेरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन टुवर्ड्स लेन्स होऊन ट्रॅबिक्युलर आउटफ्लो वाढतो हे तुम्हाला क्लिअर झालं. परंतु अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मिओटिकची ऍक्शन सिलेरी मसलशी रिलेटेड नाहीये, ती ऍक्शन सर्क्युलर मसलशी रिलेटेड आहे, त्यामुळे ते उपयुक्त आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की अँगल क्लोजर ग्लाउकोमा मिड्रेटिक ड्रगने प्रेसिपिटेट होतो आणि मिड्रेटिक ड्रग काय तयार करतात, कोणता ब्लॉक म्हणलं होतं? प्युपिलरी ब्लॉक म्हणलं होतं ना मी. तर प्युपिलरी Yes. ब्लॉक तयार करत. तर आपल्याला असे ड्रग द्यायचे की जे प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह करतील. काय करतील? प्युपिलरी ब्लॉक ब्लॉक प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह करण्यासाठी काय द्यावं लागेल? प्युपिलरी ब्लॉक ज्या कारणामुळे झाला त्याच्या विरुद्ध ड्रग द्या. प्युपिलरी ब्लॉक कशामुळे तयार झालता? मिड्रॅटिक दिल्याने आयरिस मसल अवे सेंटर गेले, त्याच्यामुळे लेन्सची आयरिसची थिकनेस वाढली आणि आयरिस लेन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला म्हणून प्युपिलरी ब्लॉक तयार झाला. मग आता प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह करायचा असेल तर कोणते ड्रग द्यावा लागेल? मिओटिक्स. मिओटिक्स दिल्याने काय होईल? प्युपिल साईज काय होते? कमी होते. कशी कमी होते? कमी का होते? कमी का होते प्युपिल साईज? कारण आयरिस कुठे येतो? टुवर्ड्स सेंटर. जो आयरिस आहे तो टुवर्ड्स सेंटर येतो. टुवर्ड सेंटर आल्यामुळे त्याची लेंथ वाढेल पण थिकनेस काय होईल? मग कमी होईल. आणि थिकनेस कमी झाली का प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह होतो. म्हणजे मिओटिक्स अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये का उपयुक्त आहे? मिओटिक्स सर्क्युलर मसल ऑफ आयरिस वर ऍक्ट होऊन कॉन्ट्रॅक्शन करतात, त्यामुळे प्युपिल साईज कमी होते, आयरिस मसल टुवर्ड्स सेंटर येतात, आयरिसची थिकनेस कमी होते आणि आयरिसची थिकनेस कमी झाल्यामुळे प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह होतो. तुम्ही एका वाक्यात लिहिलं, मिओटिक्स रिस्पॉन्सिबल फॉर रिमूव्हल ऑफ प्युपिलरी ब्लॉक बाय ऍक्टिंग ऑन सर्क्युलर मसल बाय प्रोड्युसिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ सर्क्युलर मसल. एवढं लिहिलं तरी चालेल. तो नुसतं असं लिहिलं, मिओटिक्स रिस्पॉन्सिबल फॉर रिमूव्हल ऑफ प्युपिलरी ब्लॉक. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं अँगल क्लोजर ग्लाउकोमात ते उपयुक्त आहे. लक्षात आलं? मग प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह होईल. प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह झाल्यामुळं ऍक्वियस ह्युमर परत पुढच्या भागात येईल, तिथून ड्रेनेज वाढेल. म्हणजे इथं पण ड्रेनेज वाढतं पण प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह केल्यामुळे ड्रेनेज वाढतं. लक्षात आलं? म्हणजे मिओटिकची ऍक्शन ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये सिलेरी मसल कॉन्ट्रॅक्शन आहे, त्याच्यामुळे ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढतं, ट्रायबेक्युलर आउटफ्लो इम्प्रूव्ह होऊन. आणि अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये मिओटिकची ऍक्शन सर्क्युलर मसलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे प्युपिलरी ब्लॉक रिमूव्ह होतो, त्याच्यामुळे ऍक्वियस ह्युमरचं ड्रेनेज वाढतं. तर लक्षात आलं तुमच्या? हे वर्ड लक्षात आले? प्युपिलरी ब्लॉक,
किंवा काय ते तुम्हाला कधी येस. आलं तर तुम्हाला ते कळतील. ठीक आहे, आपण खूप डिटेलमध्ये बघतोय कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. एक्झाम मध्ये एवढे सगळे तुम्हाला विचारणार नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक मध्ये नाहीये, पण 2 मार्कला आलं तर तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजे. आता समजा पायलोकार्पिनचे युजेस विचारले, त्यात तुम्ही जर एक्सप्लेन केले की ओपन अँगल ग्लाउकोमात असं होतं क्लोज, तर तुम्हाला तिथं मार्क जास्त पडतील. आता आपण बीटा ब्लॉकर्स पाहूया आणि मग बाकीचे नंतर बघूया. 8:45 झालेत. ओके. आता बीटा ब्लॉकर्स कसे उपयुक्त आहे अँगल क्लोजर, सॉरी, ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये कसं उपयुक्त आहे आपण ते पाहणार आहोत. त्याचे ऍडव्हान्टेज काय ते पाहणार आहोत. तर बीटा ब्लॉक पायलोकार्पिन नंतर फायझोस्टिक एक्सक्यूज मी नंतर, सर, हा बोला ना. ओपन अँगल ग्लुकोमा आणि अँगल क्लोजर ग्लुकोमा मध्ये डिफरन्स काय आहे, म्हणजे इन शॉर्ट इन शॉर्ट, डिफरन्शिएट कसा करायचा? डिफरन्शिएट म्हणजे काय आहे की आता त्याच्यात आयरिडो कॉर्नियल अँगल ऑप्थल्मॉलॉजिस्ट चेक करतात, त्याला इन्स्ट्रुमेंट असतं. त्या इन्स्ट्रुमेंटनी ते आयरिडो कॉर्नियल अँगल चेक करतात, बरोबर आहे. तर याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की ओपन आयरिडो कॉर्नियल अँगल जो आहे तो ओपन अँगल ग्लाउकोमाच्या पेशंट मध्ये नॉर्मल असतो. ओके. आणि जे पेशंट अँगल क्लोजर ग्लाउकोमाचे आहे, ओके, तर आयरिडो कॉर्नियल अँगल ह्या पेशंट मध्ये नॅरो झालेला असतो किंवा अँटिरियर चेंबर शालो असतं. ओके. तर एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्या इन्स्ट्रुमेंट गोल डिफरन्शिएट असा इन सेंटेन्स मध्ये डिफरन्शिएट कसा करायचा? कशात नाही, काही असं. सिम्पटम्स वरून नाही करू शकत आपण लगेच. अच्छा. पेशंटला ऑप्थल्मॉलॉजिस्टने चेक केल्यानंतर इंट्राऑक्युलर प्रेशर मोजल्यानंतर ते राईजच असणार आहे, बरोबर आहे. फक्त याच्यात अँगल क्लोजर ग्लाउकोमा मध्ये ते 60-70 पर्यंत जातं, बरोबर आहे. आणि हम्म. ओपन अँगल ग्लाउकोमा मध्ये ग्रॅज्युअली वाढतं, बरोबर. ते काही अच्छा. सडनली 60-70 जात नाही, ग्रॅज्युअली वाढतं, म्हणून त्याला ती स्लो प्रोसेस आहे. अँगल क्लोजर ग्लाउकोमाची सडनली वाढू शकते. यात तुम्हाला आयरिडो कॉर्नियल अँगल मेजर करणं गरजेचं आहे, बरोबर. अच्छा. ते मेजर केल्यानंतर ते मेजर केल्यानंतर जर आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो असेल तर आपण म्हणू शकतो की हा हा अँगल क्लोजर ग्लाउकोमा आहे. ओके. हम्म. तर त्यासाठी इन्स्ट्रुमेंट आहे. ओके. ए स्कॅन त्यासाठीच असतो. हा, ए स्कॅन ऍक्झिल लेन्स स्कॅन त्यासाठी असतो का? ऍक्झिल स्कॅनचं मला माहित नाही. मी ते आता म्हणजे आता टोनोमेट्री नावाचं जे आहे ते इंट्राऑक्युलर प्रेशर मोजण्यासाठी होतं, बरोबर. आणि गोनिओस्कोपी का काहीतरी आहे ते इन्स्ट्रुमेंट, बहुतेक अँगल मोजण्यासाठी होतं. ओके. ओके. तर आता डिटेलमध्ये मला पण नाही माहित. तर गोनिओस्कोपीनी ते पाहतात, ते टेक्निक वापरतात, तेवढं एक मला माहिती आहे. बाकी डिटेलमध्ये कसं चेक करतात काय करतात त्याविषयी मला माहित नाही. तर बाकी कोणते असेल टेस्ट ते आपण सर्च करूया. मी विचारतो, माझा कझिन आहे ऑप्थेमॉलॉजिस्ट, त्याला विचारतो. फक्त आता याच्यामध्ये मेन काय आहे, डिफरन्शिएट करायला तुम्हाला आयरिडो कॉर्नियल अँगल ते चेक करणं गरजेचं आहे. आणि अँटेरियर चेंबर कसं आहे, शॅलो आहे की नॉर्मल आहे ते चेक करणे. जर शॅलो असेल आणि आयरिडो कॉर्नियल अँगल नॅरो असेल तर मग आपण म्हणू शकतो क्लोजर ग्लाउकोमा. आयरिडो कॉर्नियल अँगल नॉर्मल असेल, वाईड असेल आणि ड्रेनेज पाथवे त्या ट्रायबिक्युलर मेशवर्क पाहिजे काही, ते चेक करायचे काही टेक्निक्स आहेत का त्याविषयी मला माहित नाही. फक्त दो पॅथोफिजिओलॉजिकल म्हणजे डिफरन्स जो आहे तेवढाच माहिती आहे. कसं आयडेंटिफाय करतात त्यात एक आयरिडो कॉर्नियल अँगल चेक करणं ती एक प्रोसिजर आहे. अजून कोणत्या असेल बरोबर. विचारून तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ठीक आहे सर. आता बीटा ब्लॉकर्स आपण यूज करतो ऍज ए फर्स्ट लाईन ड्रग, म्हणजे फर्स्ट लाईन ड्रग होता तो, पण आता प्रोस्टाग्लॅंडिन F2 अल्फा एनालॉग जास्त प्रेफर करतात, कारण बीटा ब्लॉकरचे काही सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. हायर डोस किंवा सिस्टेमिक एंट्री झाली त्याची तर बीटा ब्लॉकरचे ते इफेक्ट आहे. तर दे आर ॲज इफेक्टिव्ह ॲज मिओटिक्स बट दे हॅव लेस ऑक्युलर साईड इफेक्ट. मिओटिक्स एवढेच इफेक्टिव्ह आहेत, पायलोकार्पिन फायझोस्टिगमिन एवढे, परंतु ऑक्युलर साईड इफेक्ट कमी आहे. ऍडव्हान्टेज काय, मिओटिकचे जे ड्रॉबॅक्स आहे ते इथं दिसणार नाही. मग पहा, बीटा ब्लॉकर्स हे तुम्हाला कधी विचारले 2 मार्कला की मिओटिक्स पेक्षा टॉपिकल बीटा ब्लॉकरचे ऍडव्हान्टेज काय,
तर आपण मिओटिकचे ड्रॉबॅक्स पाहिलेले आहे. डिमिनेशन ऑफ विजन इन डिम लाईट अँड पेशंट हॅव्हिंग कॅटॅरॅक्ट, बो पेन किंवा हेडेक, इंड्यूस मायोपिया, फ्लक्च्युएशन इन इंट्राओक्युलर प्रेशर, त्यानंतर 6 to 8 hour ऍप्लिकेशन, हे मिओटिकचे ड्रॉबॅक्स आहे. इथं बीटा ब्लॉकर पहा, ते प्युपिल साईज चेंज करत नाही, त्याच्यामुळं डिमिनेशन ऑफ विजन इन डिम लाईट किंवा कॅटॅरॅक्ट पेशंट मध्ये होणार नाही. बरोबर आहे. ते आय मसल कॉन्ट्रॅक्ट करत नाही, त्याच्यामुळे हेडेक बोपेन जे मिओटिक्सने दिसत होतं ते हेडेक बोपेन बीटा ब्लॉकर्सने दिसणार नाही. म्हणजे सिलेरी मसल किंवा आयरिस मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं हेडेक बोपेन होतं मिओटिकमुळं. हे ड्रग सिलेरी मसल किंवा सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट करत नाही, त्याच्यामुळे हेडेक बोपेनचा चान्स याच्याबरोबर नाहीच आहे. स्पाझम ऑफ अकोमोडेशन मिओटिक्स करत होते, त्यामुळे विजन नियर ऑब्जेक्टला सेट होत होती, त्यामुळे दूरचं व्यवस्थित दिसत नव्हतं. इंड्यूस मायोपिया मिओटिक्स मुळे दिसत होता, तो इंड्यूस मायोपिया बीटा ब्लॉकर बरोबर दिसणार नाही. म्हणजे यंग पेशंट मध्ये मुख्यतः हा प्रॉब्लेम इंड्यूस मायोमुळे त्यांना जो त्रास होतो दिसायला, तो ट्रबलसम प्रॉब्लेम आहे. त्यामुळं इथं तो मायोपिया, जो इंड्यूस मायोपियाचे चान्सेस त्याच्या बरोबर नाही. इंट्राऑक्युलर प्रेशर इथं फ्लक्च्युएट होत नाही. पायलोकार्पिनने इंट्राऑक्युलर प्रेशर फ्लक्च्युएट होत होतं आणि पायलोकार्पिन 6 to 8 hourly द्यावं लागत होतं. हे ट्वाईस किंवा वन्स डेली दिले तरी चालू शकतात. बरोबर आहे बीटा ब्लॉकर. तर हे त्याचे ऍडव्हान्टेज आहे. तर लक्षात आले ऍडव्हान्टेजेस ऑफ टॉपिकल बीटा ब्लॉकर्स ओव्हर मिओटिक्स. येस. त्यासाठी मिओटिकचे ड्रॉबॅक माहीत असणं गरजेचे आहे, तेव्हा हे तुम्हाला लक्षात येईल. कारण हे डायरेक्ट पार्ट नाही करू शकत. मिओटिकचे जे ऍक्शन्स आहेत, त्या ऍक्शनमुळे जे ड्रॉबॅक्स होत आहे, ते ऍक्शन बीटा ब्लॉकर मुळे दिसत नाही, त्याच्यामुळं बीटा ब्लॉकर्सनी हे ड्रॉबॅक्स, म्हणजे आपण म्हणतो की जे ड्रॉबॅक मिओटिकचे ते बीटा ब्लॉकर बरोबर नाहीये. हा बीटा ब्लॉकरचा ऍडव्हान्टेज आहे. त्यामुळं मिओटिक्स नंतर हे ड्रग खूप कॉमनली यूज केले गेले. आता बीटा ब्लॉकर्स मध्ये कोणत्या मेकॅनिझमने ते ऍक्ट होतात. तर बीटा ब्लॉकर्स मध्ये आपण हे पाहिलेलं आहे कसे ते उपयुक्त आहे. तर हे झालं सिलेरी बॉडी, जिथं ॲक्वियस ह्युमर सिंथेसाइज होतं, याचं स्ट्रक्चर आहे डायग्राम मध्ये. ओके, हे सिलेरी बॉडी आहे आणि सिलेरी बॉडीला जी लाइनिंग आहे त्याला सिलेरी इपिथेलियम म्हणतात. त्याच्यावर बीटा 2 आणि अल्फा 2 रिसेप्टर प्रेझेंट आहे. बीटा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ॲक्वियस ह्युमरचं सिक्रिशन वाढतं. अल्फा 2 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले, ते जीआय टाईपचे असतात, तर ॲक्वियस ह्युमरचं सिक्रिशन कमी होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बीटा 2 जीएस टाईप आहेत, ते जर ऍक्टिव्हेट झाले तर ॲक्वियस ह्युमरचं सिक्रिशन वाढतं. मग बीटा 2 ब्लॉकिंग ड्रग आपण यूज केले, बीटा ब्लॉकर्स यूज केले, तर कसे उपयुक्त आहे. ब्लॉकिंग बीटा 2 रिसेप्टर प्रेझेंट ऑन सिलेरी इपिथेलियम, बीटा ब्लॉकर डिक्रीजेस ॲक्वियस ह्युमर सिक्रिशन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हाऊ बीटा ब्लॉकर्स आर इफेक्टिव्ह इन ग्लाउकोमा बाय ब्लॉकिंग बीटा 2 रिसेप्टर. these beta blockers responsible for decreased aqueous humor secretion. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. लक्षात आलं मेकॅनिझम. ओके. येस. येस येस आता सर. याच्यामध्ये टिमोलॉल आहे, तो तुम्हाला माहिती आहे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे फर्स्ट जनरेशनचा. बिटॅक्झोलॉलचा जर विचार केला ना, तो थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर आहे. थर्ड जनरेशन मध्ये कार्डिओ सिलेक्टिव्ह पण आहे, नॉन सिलेक्टिव्ह पण आहे. तर ऍक्च्युली बिटॅक्झोल जो ड्रग आहे ना, तो बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे. कोणता? बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर. बरोबर. म्हणजे याला मेन ऍक्शन कोणती आहे? बीटा 1 ब्लॉकिंग. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की बीटा 2 ब्लॉकिंग ऍक्शन मेकॅनिझम मध्ये सांगितलंय, मग हा बीटा 2 रिसेप्टर ब्लॉक करेल का? नाही, कारण तो बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे ना, बिटॅक्झोलॉल. बरोबर आहे. बिटॅक्झोलॉल कोणता आहे? बीटा 1 सिलेक्टिव्ह ब्लॉकर आहे. स्टील ग्लाउकोमा मध्ये टॉपिकली आपण यूज करतो. मग कशामुळे तो उपयुक्त आहे? तुम्हाला मी सांगितलंय ग्लाउकोमाचं रिझन काय आहे. इंट्राऑक्युलर प्रेशर वाढल्यामुळे काय डॅमेज होतं? ऑप्टिक नर्व, आणि त्याच्यामुळे ग्लाउकोमा होतं. तर ह्या बिटॅक्झोलॉलला आहे ना, बीटा 1 ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे, प्लस ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. आणि ऑप्टिक नर्ववरचे कॅल्शियम चॅनल ते ब्लॉक करतं आणि ऑप्टिक नर्वला प्रोटेक्ट करतं.
तर बिटॉक्झोलॉलची मेकॅनिझम जी आहे ती मेन मेकॅनिझम त्याच्या कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टीमुळे. लक्षात राहिलं तर ठेवा, नाही राहिलं तरी चालेल. तुम्हाला बीटा ब्लॉकर सर कसे उपयुक्त आहे ग्लाउकोमा मध्ये हे कोणी विचारलं तर बाय ब्लॉकिंग बीटा टू रिसेप्टर प्रेझेंट ऑन द सिलेरी बॉडी इपिथेलियम बीटा ब्लॉकर्स डिक्रीजेस aqueous humor सिक्रेशन. एक्झाम्पल टिमोलॉल. जर बिटॉक्झोलॉल लिहायचं असेल ऍडिशनल तर लिहा की इट इज ए cardiosilective beta blocker selectively blocks beta 1 receptor but it has additional calcium channel blocking property. Due to that calcium channel blocking property it protects optic nerve from damage. ओके, तर ती ऍडिशनल बिटॉक्झोलॉलची ऍक्शन आहे. ओके, तर मेकॅनिझम लक्षात आलं? लक्षात आलं? येस. ओके. बिटॅक्झोलॉलला लक्षात आलं? ऍडिशनल कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी, त्यामुळं ऑप्टिक नर्व किंवा रेटायनल न्यूरॉन्सवर प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे. आता ऍडव्हर्स इफेक्ट करून पाहूया आणि आपण थांबूया. आता बीटा ब्लॉकरचे ऍडव्हर्स इफेक्ट कोणते आहेत असं तर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला दोन ग्रुपमध्ये ते लक्षात ठेवायचे. एक कसं आहे की टॉपिकली दिल्यामुळे कोणते ऍडव्हर्स इफेक्ट आहे, आणि मग टॉपिकली देऊन पण जर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब झालं बीटा ब्लॉकर तर कोणते ऍडव्हर्स इफेक्ट आहे. सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ऍब्सॉर्ब झाले बीटा ब्लॉकर तर तुम्हाला ते ऍडव्हर्स इफेक्ट सांगू शकता तुम्ही. बरोबर आहे, बीटा ब्लॉकरचे ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे ते सांगू शकता. आता लोकल ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला अजून माहित नाहीये, तर लोकल टॉपिकल ऍडव्हर्स इफेक्ट लक्षात ठेवण्यासाठी एक मी निमोनिक सांगणार आहे. त्या निमोनिकचं नाव आहे ABCD-RS. काय नाव आहे? ABCD-RS. हे लोकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे बीटा ब्लॉकरचे ABCD-RS. टॉपिकली ड्रग आय मध्ये दिलं तर काय होऊ शकतं? ए म्हणजे ऍलर्जिक ब्लिफरोकंजक्टिव्हायटिस. ऍलर्जिक ब्लिफरोकंजक्टिव्हायटिस, इन्फ्लामेशन होणार, ऍलर्जिक मेकॅनिझम. बी फॉर ब्लर्ड विजन. सी फॉर कॉर्नियल हायपोस्थेसिया, लोकल काय म्हणता येईल की अॅनास्थेटिक ऍक्शन. ABC. डी फॉर ड्रायनेस ऑफ आईज. का होतं एक्झॅक्ट मेकॅनिझम क्लिअर नाही. ड्रायनेस ऑफ आईज ABCD. RS रेडनेस आणि स्टिंगिंग सेन्सेशन. ABCD-RS. तर ऑक्युलर साईड इफेक्ट आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे कारण आपण टॉपिकली ड्रग यूज करतोय. सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट आपण लिहिणं मेन्शन करणारच आहोत, पण लोकल ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. तर ABCD-RS. ए फॉर ॲलर्जिक ब्लिफरोकंजक्टिव्हायटिस. बी फॉर ब्लड विजन. सी फॉर कॉर्नियल हायपोस्थेशिया. आर फॉर रेडनेस. एस फॉर स्टिंगिंग सेन्सेशन, काहीतरी चावल्यासारखं वाटतं म्हणजे इरिटेशन होतं. तर रेडनेस, स्टिंगिंग सेन्सेशन, ऑक्युलर मध्ये कोणताही ड्रग दिला समजा तर तुम्ही स्टिंगिंग सेन्सेशन लिहू शकता, इरिटेशन थोडं होणारच आहे. बरोबर आहे, तर ABCD-RS. ओके, ABCD-RS. ॲलर्जिक ब्लिफरोकंजक्टिव्हायटिस, ब्लर्ड विजन, कॉर्नियल हायपोस्थेसिया, ड्रायनेस ऑफ आईज, रेडनेस आणि स्टिंगिंग सेन्सेशन. आता सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट काय होऊ शकतात? तर तिथून ड्रग सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये आलं तर हार्टवर काय इफेक्ट येणार आहे? तर ब्रॅडिकार्डिया होणार आहे. ब्रॉन्कायवर काय होणार आहे? ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होणार आहे. आणि मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट मी तुम्हाला सांगितलं, बीटा ब्लॉकर डिलेज रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया, ते तुम्ही मेन्शन करू शकता किंवा थोडक्यात मेटाबॉलिक ऍडव्हर्स इफेक्ट लिहिलं तरी सफिशियंट आहे. ते सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट पेशंट मध्ये होऊ शकतात. ओके, लिपिड प्रोफाईल जे आहे नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर यूज केलं तर डेलिटेरियस इफेक्ट आहे ते मेन्शन करू शकता. ते सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट, त्यात ब्रॅडिकार्डिया आणि ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन आलंच पाहिजे. ओके, दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. बरोबर आहे, लॉजिकली तुम्ही ते लक्षातही ठेवू शकतात. बरोबर आहे. आता सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट तुम्हाला प्रश्न पडला असेल की टॉपिकली यूज केल्यानंतर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्टचे चान्सेस काय आहे? तर चान्सेस कमी आहे, पण जर सिस्टेमिकली तिथून ड्रग जर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये गेलं तर ते ऍडव्हर्स इफेक्ट येणार आहे. मग असं काही मेथड आपण वापरू शकतो की ज्याने सिस्टेमिक साईड इफेक्ट कमी होऊ शकतात? तर येस, बीटा ब्लॉकर दिल्यानंतर आपण काय काळजी घ्यायची ते तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला नेझोलॅक्रिमल डक्ट माहिती आहे का? डोळ्याच्या इनर कॅन्थसच्या तिथे एक डक्ट असतो, नेझोलॅक्रिमल डक्ट. नेझोलॅक्रिमल डक्ट ऐकलंय? नेझोलॅक्रिमल डक्ट येस. येस. येस येस. सर. डोळ्याच्या नाक नाक आणि डोळे याचं जिथं कॉन्टॅक्ट आहे, इनर कॅन्थस म्हणतो आपण आहे, तिथं नेझोलॅक्रिमल डक्ट असतो. तर त्या डक्ट काय होतं की आता बीटा ब्लॉकर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये कसे जातात? तर आय मधून
बीटा ब्लॉकर नेझोलॅक्रिमल डक्ट मधून नोज मध्ये एंटर होतात. बरोबर आहे, नेझोलॅक्रिमल डक्ट मधून, आणि तिथून ते सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातात. तर मग पाथवे कोणता आहे आय मधून नोज मध्ये येण्याचा? नेझोलॅक्रिमल डक्ट, बरोबर. डक थ्रू. त्या डक्ट थ्रू. मग काय करायचं, बीटा ब्लॉकर दिल्यानंतर पेशंटला सांगायचं की बीटा ब्लॉकर दिल्यानंतर इनर कॅन्थस जे आहे ना आईचं, तिथं 5 मिनिटं प्रेशर अप्लाय करायचं. काय करायचं? प्रेशर. प्रेशर. आणि प्रेशर अप्लाय केल्यामुळं ड्रग आय मधून नेझोलॅक्रिमल डक्ट मधून नोज मध्ये नाही येणार आणि तिथून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये नाही जाणार. त्या 5 मिनिटांमध्ये ड्रग कॉर्नियामधून पेनिट्रेट होऊन आत जाईल. तर सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट बीटा ब्लॉकरचे कमी करायचे असतील तर तुम्ही इनर कॅन्थस ऑफ द आयला प्रेशर द्या 5 मिनिटं. ओके, आय ड्रॉप टाकल्यानंतर त्यामुळं काय होईल, ड्रगची एंट्री नेझोलॅक्ट्रिकल डक्ट मधून नोज मध्ये जाणार नाही तो, आणि तिथून सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जाणार नाही. ओके ओके. तर इनर कॅन्थस ऑफ द आय मध्ये आपल्याला त्या पार्टला 5 मिनिटं प्रेशर द्यायला सांगायचं पेशंटला. लक्षात आलं? ही काळजी घेतली तर आपण सिस्टेमिक ऍडव्हर्स इफेक्ट कमी करू शकतो. तर ठीक आहे, बाकीचा पार्ट आपण उद्या बघूया. थोडाच उशीर स्टार्ट झाला, 7:45 मी 7:30 स्टार्ट करणार होतो पण मलाच उशीर झाला. तर उद्या आपण 7:30 स्टार्ट करायचा विचार करूया आणि कम्प्लीट करायचा. मला आज ऍक्च्युली बीटा म्हणजे ग्लाउकोमा टॉपिक संपवायचा प्लॅन होता, पण तेवढा कन्सेप्ट खूप असल्यामुळे ते कम्प्लीट नाही झाला. आपण डिटेल मध्ये बघतोय. तर ठीक आहे, उद्या आपण घेऊया, उद्या संपूया.